नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. घरामध्ये सत्यनारायणाच्या पूजेची तयारी सुरू असते आणि त्याच वेळेस नंदिनी आणि काव्य ह्या दोघीही छानपैकी तयार होऊन पूजेसाठी बाहेर आलेल्या असतात आणि तेव्हा त्या खूपच सुंदर दिसत असतात. तेव्हा बाबा घरातील सर्वजण हे त्यांच्याकडे पाहतच राहतात आणि बाबा हे मानिनीला बोलतात, वा माझी सूनबाई किती सुंदर दिसत आहे. तिने थोडा राग जर कमी केला तर ती आणखीनच सुंदर दिसेल आणि गोड दिसेल. तेव्हा मानिनी बोलते, ही कुठे राग करते, राग तर ती धाकली सूनबाई करते ना. आणि तेव्हा बाबा बोलतात, तू नंदिनीबद्दल बोलत आहेस का? मी तर काव्याविषयी बोलत आहे. त्यानंतर आपण पाहतो प्रत्यक्षामध्ये पूजेला सुरुवात होते आणि गुरुजी बोलतात, आता पार्थ आणि काव्या तुम्ही दोघेजण पूजा करा. आणि तेव्हा पार्थ विचार करतो, मी ही पूजा कोणासाठी करत आहे असे बोलून तो उठतो. पार्थ काय झाले, तू असे का उठलास आणि कोणाबद्दल पूजा करत आहे? म्हणजे तेव्हा पार्थ मला उत्तर देतो, आई, ज्या मुलीसोबत मी पूजेसाठी बसलेलो आहे तिला माझ्यासोबत राहायचंच नाही आणि तिला माझ्यासोबत लग्न टिकवायचं नाही, मग मी ह्या पूजेला तरी का बसू? तेव्हा काव्याला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो. नंदिनी देखील जीवाकडे याच उद्देशाने पाहत असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या पाहत असते आणि जीवा व नंदिनी यांचे लग्न टिकणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.